आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. महाराष्ट्र राज्य सरकारने शिक्षण क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलाय. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर उपलब्ध करून देण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या उपक्रमासाठी सुमारे 174,19,35,424 रुपयांच्या भव्य प्रस्तावास सरकारने मंजुरी दिली. शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय म्हणजे GR निर्गमित केला आहे. बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या उद्दिष्टांना अनुसरून हा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढवणे आणि त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक सुविधा पुरवणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील लाखो विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळणार असून पालकांवरील आर्थिक बोजा कमी होण्यास मदत होणार आहे.